एकी पुढे वाटिता ती सुंटवडी. ऐका नाही, सर्वांना कळाल्या बरोबर गवळणे एकमेकीला सांगितलं, सुंटवड्या वाटू लागल्या, आनंद व्यक्त करू लागल्या. आनंद त्या गोकुळामध्ये काय सांगा माझा बाप, इतका आनंद गोकुळाला झाला. त्या गोकुळाच्या सुखाचं वर्णन करता येत नाही. गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरे आनंदाल्या नरनारी गुडिया तुरने करीती कथा गाती गाणे आनंदाच्या भरामध्ये पाणी लावून घेते. गोकुळामध्ये आनंद झाला. आपल्याला झाला का आनंद? का आनंद हो आज कार्यक्रम केले काय मराठवाड्यात आहे, तुम्ही विदर्भ आंध्रामध्ये सर्व ठिकाणावर कार्यक्रमाला गेलो. तुम्ही आमच्या तोंडापुरतं बोलायलेत का नाही? इतका आनंद दिंडी मिरवणुकीमध्ये सर्व समस्त भजनी मंडळी, महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ सर्वजण ऐका नाही इतके किती आनंद घेतला ऐका नाही. महिला मंडळीने इतका आनंद घेतला, पुरुषांनी सुद्धा घेतला. मग पुरुष मंडळीने एकदम टाळ्या वाजून आहेत का? हा किती आनंद घेतला आमच्या माईनं, टाळ्या वाजून. असाच आनंद द्विगुणित व्हावा आणि परमार्थामध्ये लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते. परमार्थामध्ये लाजायचं नाही, इतका आनंद घ्यायचा आहे, अगदी आनंद. ऐका ज्ञानेश्वरी बरोबर आहे, पाहणार नव्हती होती, इथं होती वाटायची दिंडी मिरवणुकी होती का? ऐका नाही हा पण अगदी आनंद. धन्यवाद आहे घड्या, कारण हे अंतकरणात रुजायला पाहिजे. का अंतकरणात Oh
नाचू कीर्तनाचे रंगी, ऐका नाही, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, सर्व सांडोणी माझावे. ऐका नाही, सर्वस्व प्रापंचिक अवस्थेतून पैलतीराला गेल्याच्या नंतर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. ज्ञानदीप जोपर्यंत लागत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत ओळखीला हरी, साठवेला पोटी, होता त्यांची भेटी. ऐका नाही, जन्म मरणाचा माझा फेरा चुकवला जातो. गोकुळातल्या सुखाचं वर्णन चालू आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लिहिला. नामकरण विधी झाल्याच्या नंतर गर्गाचार्याने गर्गाचार्यानं भविष्य सांगितलं. सर्व झालं असं समजूया. आता नुकतंच आपण कथेमध्ये ऐकलेलं आहेच, वेळे अभावी. ऐका नाही, कृष्ण परमात्मा काय करू लागले, सवंगडी जमा केली. आणि सवंगडी जमा केल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याने एके दिवशी विचारलं सवंगड्याला, का रे बाबा इतक्या रोड का? सांगितलं, बाबा आम्हाला दही दूध तूप आई खायला देत नाही. कुठं नेती? मथुरेला नेती, इकायला बाजारात नेती. असं हो, मग तुम्हाला खायला मिळत नाही? नाही आम्हाला मिळत नाही. त्याच्याकरता चला तुमच्याकडं देतो, फक्त तुम्ही याल तरी यारे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू बरे. तुम्हाला पोट भर देणार आहे, पुरे मनापर्यंत देणार आहे, फक्त माझ्या माग या. माग या शब्दाचा अर्थ असा आहे की वाट न या, वाट सोडून येऊ. ऐका, वाट सोडून यायचं नाही. सवंगड्याला एके दिवशी दही दुधा करता नेलं. सांगितलं आता सर्वजण सांगत, पण लक्षात ठेव बरं का, सवण्यातून उतरू लागले का, गवळण समोर दारात आहे त्याच्यामुळे म्हणते आपण वरतून माळुंदा जाऊ, माळुंदातून त्या सवण्यातून उतरू. सर्वजण हळूहळू खाली उतरायले. पेंढ्याने विचार केला, म्हणले देव नाटकी आहे हो, काय करायला कळायलाच मार्ग नाही. बाकीच्या सर्वांनी डोळे लावले, पण पेंढ्यानं थोडे डोळे उघडले, पाहिला आजूबाजूला काय आहे. पाहिल्याबरोबर त्या ठिकाणावर काय झालं, गवळण आली. गवळणाने पाहिलं, बाई केव्हा शिक आले, दही दूध खाल्लं, मडके रिकामे, आणि पुन्हा खाली असं पाहिलं सवण्या करतो असं लटकलेला. पकडलं, आणि पकडल्याबरोबर त्या ठिकाणावर खालून काय घेतलं, काठी घेतली, बेलनं घेतलं, आणि पायावर तळपायावर मारू लागली. मारत असताना पेंड्या म्हणाला, कृष्णा कृष्णा कृष्णा, मला मार देते गवळणी. देवानं विचारलं, डोळे उघडले होते का?
म्हणजे हो थोडे डोळे उघडले होते. म्हणले याला अज्ञान अंधकार म्हणतात. का याला अज्ञान अंधकार म्हणतात? पूर्ण तुझा माझ्यावर विश्वास नाही. देवावर विश्वास पाहिजे, शास्त्रावर विश्वास पाहिजे, ग्रंथावर विश्वास पाहिजे, तीर्थावर विश्वास पाहिजे, सद्गुरूवर विश्वास पाहिजे. बरोबर आहे. हे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. स्वामीवर सत्ता होते म्हणून विश्वास ठेवला पाहिजे. मग मात्र सांगितलं पेंड्याने सांगितलं देवा एकदा वाचवा. ऐका नाही एकदा ठीक आहे. अशा बऱ्याच ठिकाणावर काय केल्या? चोऱ्या केल्या. चोऱ्या कशाच्या केल्या? दही दुधाच्या केल्या. का चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने. चित्त चोरलं हो. काय चोरलं? तुमचं माझं चित्त देव चोरलं. हरीने हरीने माझे हरीने